आणि तिला एका अशा बाईनी पजेस केलेलं की त्या बाईवरती अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आलेला. अनफॉर्च्युनेटली ती मुलगी ऑलमोस्ट संपलेली. तो जो मुलगा होता ना, अतिशय म्हणजे तब्येतीने वीक वगैरे होता. त्याची मिसेसही वीक होती. आणि एक दिवस असा इन्सिडेंट झाला की त्याने आपल्या बायकोला बेतहाशा मारलं. तेव्हा तिच्या आतमध्ये जो बसलेला ना, ते कोणालाच माहिती नव्हतं. ती मुलगी हळदीच्या अंगाला, जसा आपला स्टुडिओ आणि हा तुमचा गेट, ह्या घरातून त्या घरात गेली संध्याकाळच्या ओल्या हळदीच्या अंगाला. तिथे तिला लागला खबीज, जो प्रॉपर अरबी भाषा बोलायचा. सांगू इच्छित आहे की तो खबीजा बद्राक्षामध्ये ते बोलतात माझ्याशी, माझ्या प्रश्नांची उत्तरं देतात. मी आता तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? अनुप रवींद्र परब. अनुप परब. Yes. ओके. कुठल्या सर मूळचे आपण? कुडाळ, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? सर मी ऑनलाईन वरती संपर्क केलाय. ओके. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? सगळ्यात पहिले तर मी चॅनलचे आभार मानेन की मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलंय. माझ्याकडे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणे इच्छित आहेत. तर विषय असा आहे सर, 2022 एक पेशंट आला माझ्याकडे वया. त्या मुलीचं वय वर्ष होतं 17, 2022 मध्ये. आणि ती मूळ राहणारी बी कल्याण. आणि तिला एका अशा बाईनी पजेस केलेलं की त्या बाईवरती अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आलेला. बरं, ती बाई कुठली तर कर्नाटकची. कर्नाटक. बरं, ज्यांनी अत्याचार केले त्यांच्या पाठी आणि 3 जण त्यांना मारण्यासाठी पाठी लागले. असे एकूण त्या मुलीच्या अंगात जवळजवळ 18 ते 19 जण होते. 18 ते 19 जण. जेव्हा ती मुलगी वॉशरूमला बसायची किंवा स्टूल पास करायची, अक्षरशः ब्लड पास व्हायचं तिच्या प्रायव्हेट पोर्शन्स मध्ये. तर ती केस माझ्याकडे आली, बघण्यात आलं. तिच्या घरच्यांनी पण खूप जणांकडे प्रयत्न केला, पण ते काय हाताळण्यात आलं नाही त्यांच्याकडून. त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांच्याकडे भेटलो, बोलणं झालं, संपर्क झाला, अनफॉर्च्युनेटली ती मुलगी ऑलमोस्ट संपलेली. म्हणजे बॉडी राहिलेली फक्त एक 5-10 मिनिटं झाले असतील. देवाच्या कृपेने तिथे मी पोहोचलो आणि काही गोष्टीमध्ये गुण आला. मी 5 ते 7 दिवस त्यांच्या घरात राहिलो. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी होत्या क्युरीज क्लिअर केल्या. आणि 2 वर्ष त्या मुलीचं लग्न आहे आता. अच्छा. आणि मुळात मला काय ज्या एक देवाने एक सुपर पॉवर दिल्या असं म्हणता येईल, त्या गोष्टी मला कळतात. हे फक्त सिलेक्टेड लोकांना माहिती आहे. त्यातल्यात माझा एका मित्र आहे, त्यांनी मला तिथे नेलेलं. तुम्ही नेमकं काय करता सर? सर, जसं एखादी अँटिटी असते, एखाद्याला पजेस केलेलं असतं, तर ते पजेस केलेली अँटिटी समजा जे एखाद्या व्यक्तीत असेल किंवा लेडीज असो, जेंट्स असो, लहान म्हातारा कोणी असू दे, जेव्हा ते माझ्या समोर येतात मला त्या गोष्टी समजतात. कसं समजतात हे आजही मला अजून माहिती नाही, पण समजतात. मग माझं त्यांच्याशी बोलणं होतं, त्यांची इच्छा विचारली जाते, त्यांचा मृत्यू कसा झाला, काय झाला, का झाला, त्याचं प्रॉपर कारण विचारलं जातं. आणि जेवढं होईल तेवढं त्यांना मी कुठेतरी चांगल्या रस्त्याला जाण्याचा मार्ग देतो. माझं स्ट्रेट महादेवाशी कनेक्शन आहे. गुरु केला आहे मी जो डायरेक्ट महादेवाना गुरु केलाय. एक संकल्प केलेला मी महादेवाच्या देवळात. बस. मग तुमचा कोणी गुरु नाही? माणूस रूपात माझा गुरु कोण नाही. मग तुम्ही महादेवाची उपासना करता? हा. मग तुम्ही हे 7 वर्षापासून मागच्या करत आलाय? हो सर. मग आपल्या चॅनलवर येण्यामागचा आपलं काय उद्देश होतं? उद्देश असं आहे की सर, बरेचसे लोक आहेत
ज्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही स्ट्रेट. हम्म. आणि असे बरेचसे लोक आहेत जे मोबाईलच्या माध्यमातून या गोष्टीचा रस्ता शोधत असतात. हम्म. हम्म. इनडायरेक्टली जसं मी पॉडकास्ट बघतो, हम्म. मला तुमचा पॉडकास्ट मिळाला, मी बघितला, त्याच्यात तुमचा मला नंबर मिळाला सर, हम्म. आणि आज मी तुमच्या स्टुडिओत आहे. हम्म. जसं तुम्ही म्हणालात, हा, बोला 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 सर. तुम्ही जसं म्हणालात मागच्या 7 वर्षापासून तुम्ही केसेस वगैरे सॉल्व्ह करता. येस. काही प्रचलित केस जे तुम्ही सॉल्व्ह केले ते तुम्ही ऑडियन्सला सांगू इच्छिता का? हो सर, मी असं एक ह्याच वर्षी ठाण्यामध्ये मी एक केस हँडल केलेली. ठाण्यामध्ये मूळची ती फॅमिली कोल्हापूर, हम्म. कोल्हापूरची. वाया वाया तिथे पण जाणं झालं. तर तो जो मुलगा होता ना, अतिशय म्हणजे तब्येतीने वीक वगैरे होता, त्याची मिसेसही वीक होती. आणि एक दिवस असा इन्सिडेंट झाला की त्याने आपल्या बायकोला बेतहाशा मारलं, ज्यांनी कधी आयुष्यात बोट लावलं नाही. 5 वर्ष लग्न झालेलं त्यांचं. अचानक बायकोला मारलं. हा, आणि तो निघून गेला घरातून, कोणाला काही न सांगता. त्याचे आई बाबा नव्हते, त्याचा काका, त्याची काकी त्याला सांभाळलं लहानपणापासून. त्याच्यानंतर असंच वाया झालं. आणि मी त्या हॉटेलमध्ये एकदा बसलेलो असत, तिथे तो आला, मित्र त्याचा, बोलणं चालणं झालं. तर मी असं म्हटलं भाऊ, त्या मुलाचा फोटो आहे का? तर ते मला फोटो दाखवला. त्याचं लग्न झालंय, असं झालं. म्हटलं त्याच्या बायकोचा फोटो आहे? हो. त्याच्या जेव्हा बायकोचा मी फोटो बघितला, त्याने एवढं सांगितलं, तुम्हाला जर हा मुलगा परत आणायचा आहे तर ह्याची बायकोच आणू शकते. बायकोच आणू शकते? हा. तीच बायको ज्याला ह्यानी मारलं. हा, बेतहाशा मारली की अक्षरशः तिला लंगडी केली त्यांनी त्या टायमाला. लंगडं होईपर्यंत मारलं? एवढं मारलेलं. आणि जेव्हा त्यांनी स्वतःच्या मनावरती त्या गोष्टीचं पूर्ण दर्पण ठेवून, माझ्या त्या मित्राच्या मित्रांनी मला त्यांच्या घरी नेलं. त्यांनी स्वतःच्या बायकोशी त्या गोष्टी सगळ्या कन्सल्ट केल्या, माझ्यासोबत बोलणं झालं आमचं दोघांचं. त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलीला मी बघितलं, तेव्हा तिच्या आतमध्ये जो बसलेला ना, ते कोणालाच माहिती नव्हतं. आणि ह्याचं कारणही सांगतो सर. ती मुलगी हळदीच्या अंगाला, जसा आपला स्टुडिओ आणि हा तुमचा गेट, ह्या घरातून त्या घरात गेली संध्याकाळच्या वेळी, ओल्या हळदीच्या अंगाला. तिथे तिला लागला खबीज, जो प्रॉपर अरबी भाषा बोलायचा. मग खूप त्यांनी वेगवेगळे पहिली रूप आणली समोर. मी देवी आहे, मी देव आहे, हे तू खरा आहेस तो समोर ये. ओपन चॅलेंज. आणि मला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात. आज महादेवाने निवडलं तर काहीतरी आपण वेगळाच आहे. त्या लोकांनी गोष्ट अजिबात माहिती नव्हती आणि बरेचसा पैसा खर्च केलेला त्या लोकांनी देवदेवस्कीसाठी. पण कुठे 6 महिने त्यांना गुण भेटतात, 3 महिने भेटतात, परत जैसे ते वैसे. अक्षरशः ते लोकांनी ठरवलं की या मुलीला आपण सोडचिठ्ठी द्यायची नाही, आपल्या मुलाला बाजूला करायचं, पुतण्याला. म्हटलं एक ट्राय करूया. म्हटलं गेलो. पहिल्या दिवशी ते घुमलं नुसतं, बोललं नाही, काय नाही. त्या टायमाला त्या मुलीचा भाऊ आलेला, मी घेऊन जातो माझ्या बहिणीला वगैरे करून कोल्हापूरवरून. आणि नवऱ्याचा अजून पत्ता नाही. जेव्हा त्या मुलीच्या अंगातला जेव्हा तो खबीज बोलला अरबी भाषेत. आता अरबी भाषा आपण कधी, मला नीट मराठी वाचता येत नसेल, पण त्या ड्युरेशन मध्ये समोरची अँटिटी कुठल्याही भाषेत बोलू दे, माझ्याकडे उच्चारण हिंदी नाही तर मराठीत येतात. अच्छा. त्यांनी भाषा कुठलीही वापरू दे, माझ्या कानावरती त्याचे उच्चाराचे जे शब्द असतात ते मराठी किंवा हिंदीतच येणार. आणि जे बाकीचे कोणी उभे असतील त्यांना काही कळत नाही साहेब. जे नॉर्मल माणसं आहेत त्यांना ती भाषा अशी पण कळणार नाही. बरोबर. मग त्यांनी सांगितलं की ही मला आवडली, मी हिला घेऊन जाणार. आणि हिला मारायचं कारण म्हणजे मीच हिच्या नवऱ्यामध्ये घुसून हिला मारलं की ही त्याच्या नवऱ्याला सोडेल. त्या खबीसने हे सर्व केलं. हा. मग त्याच्याशी बोलणं केलं. त्याला एकच सांगितलं, तुला त्याला मारायचं ना, पहिला त्याला इथे आण.
त्यांनी 48 तासाचा टाइम दिला. 36व्या तासात पोरगा घरी रिटर्न. म्हणजे त्या खबीसला हे पण माहिती होतं तो कुठे गेलाय. त्यांनीच त्याला भरकटवलं ना, त्यांनीच त्याला भरकटवलं. ठीक आहे. आणि जसं त्याने आणल्याच्या नंतर बोलतं आता मीला घेऊन जाणार आणि ह्याला हे करणार. तर हो 2 मिनिटं थांब. 48 पुरे झाले का? 48 तास पुरे झाले का? नाही झाले. होल्ड राहा, एकदम होल्ड राहा म्हटलं. अजून माझ्याकडे 12 तास आहेत, तुझ्याकडे 12 तास आहेत. तू असं म्हटलं खेळू नको म्हटलं. 2 जीव आहेत, तुझा अधिकार नाही. आता म्हटलं तुला या मुलीला सोडायचंय. बरोबर. तेव्हा तो लागला तवतवायला. तो त्याची ताकद दाखवणार. शेवट ती एक एंटिटी आहे. किती केलं तरी ती आपली ताकद दाखवणार. बरोबर. जवळजवळ 7.5 तास कंटिन्यू जुगलबंदी झाली साहेब. 7.5 तास कंटिन्यू जुगलबंदी झाली. शेवट मला एवढं माहिती आहे, माझ्या महादेवाच्या पुढे कोण नाही. हे खबीज असू दे आणि किती शैतानमध्ये दैत्य असू दे, महादेवाच्या पुढे कोण नाही. ते स्वतःच भूतांचे हा, ते भूतांचं त्यांनी एक साम्राज्य सांभाळलंय. आज महादेवाने हात ठेवला डोक्यावर. सांगू इच्छित आहे की तो खबीजा ज्या भद्राक्षामध्ये आहे, यामध्ये तो खबीज आहे. तुम्ही घेऊन फिरताय ते? हो, अख्खं स्मशान घेऊन फिरतो मी. त्याला कुठे सोडलं नाही तुम्ही? सोडण्यासारखा आहे नाही तो. सोडण्यासारखा आहे ना साहेब. काहीतरी निवारण असेल ना त्याचं? निवारण त्याला आणि काही वर्षानंतर आहे. हे सगळे असं समजा की जेलमध्ये आहेत. मग ते जर कुठे काही कारणाने तुटलं वगैरे काय झालं? तसं काय होत नाही. कुठे चलता चलता अडकलं कुठे? 7 वर्ष झाली साहेब, हे असंच आहे. हे बोलतात माझ्याशी, माझ्या प्रश्नांची उत्तरं देतात. मी आत्ता तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो ऑन स्क्रीन. कसं? माझ्या हाताकडे लक्ष ठेवा आणि माळेकडे लक्ष ठेवा. ओके? नाही, ओके. आदेश. शेरखान हाजिर हो तो सीधे घूमो. आवाज, आवाज. आदेश. त्यांचं नाव शेरखान आहे का? हा, प्रत्येकाची नाव आहेत, प्रत्येक मणीमध्ये एक आहे. इवन लोक ज्या अँटिटीला विचारही करत नाही, ज्याला म्हणतात मुंजा. मुंजा. त्याच्यात 2 आहेत. ह्यांचा कधी मी गैरवापर नाही करत साहेब. ते आहेत म्हणून मी काही करू शकतो, पण मला तो अधिकार नाही. मला तो अधिकार नाही. मला एवढंच महादेवाने सांगितलं की बाबा, जो खरोखर गरजू आहे त्याच्यासाठी कर. पहिली गोष्ट असं म्हणायचं ना, जसं आता तुमचा स्टुडिओ आहे, आपण तिघी इथे आहोत, बरोबर आहे. मी एकटा ह्या रूममधून किचन मध्ये जात नव्हतो. मी एवढा भित्रा माणूस होतो. कालांतराने काय अशी वेळ आली की मला एकट्याला सर्व्हाइव्ह करावं लागलं. काय कारणास्तव तिथून जे काय अंगात जे देवाने जे ताकद दिली आहे ना, आज मला सांगा ना, भर अमावस्येला तुम्ही सांगा मला स्मशानात झोप, आपली तयारी. जिथे तुम्हाला माहिती आहे की बाबा ही हॉन्टेड जागा आहे, मी अख्खी रात्र तिथे काढेन. मी अख्खी रात्र काढायला तयार आहे. तुम्ही त्यांना कैद कसं करता? खूप प्रेमाने साहेब. कैद नाही बोलतायत, त्यांच्या मर्जीने ते माझ्यासोबत राहतात. माणूस म्हणून माझ्यात ती ताकदच नाहीये. मुळात मी काहीच करत नाही साहेब. करणारा तो माझा महादेव आहे. मी राहतो असा सिंपल लॉजिक मध्ये, एकदम नॉर्मल माणसांसारखा. फक्त एवढंच की मी ज्या म्हणजे विद्येचा जो वापर करतो,
तिथे त्या विद्येचे जेव्हा मी जर नाव उल्लेख केला आता तर लोकांना असा कसा बोलतो, मी अघोर पद्धतीचा वापर करतो. अघोरी. अघोर, अघोरी एक तुमचं स्ट्रक्चर झालं. बरोबर. अघोर ही एक विद्या आहे आणि अघोर विद्येमध्ये जे काय तुम्ही सिद्ध करू शकता ते जगात नॉर्मल माणसं नाही करू शकत. बराच तपस्या करावा लागतो साहेब. आणि मी असं आहे की मी देवाला अगरबत्ती करत नाही. मग तप कसा करता? रात्री झोपल्याच्या नंतर जो माझ्या कंठातून होतो 3:30 वाजेपर्यंत, 3:30 वाजेपर्यंत तेवढाच. कारण कधीही बहुतेक लोकांना माहिती नसतं, जेव्हा तुम्ही देवाची पूजा अर्चना करता तुम्हाला कोणीही टोकलं नाही पाहिजे. तिथे तुमची ती पूजा अर्चना खंडित होते. सगळ्यात बेस्ट वे तुम्ही झोपा आणि झोपेत तप करा. झोपेत तुम्ही तुमचं काय नामस्मरण करायचं ते करा. कारण तुम्ही झोपले की तुम्हाला कोण उठवणार नाही. आणि समजा इन केस त्या ड्युरेशन मध्ये जर कधी तुम्हाला वॉशरूम वगैरे झाली, तिथून पुढे तो कंटिन्यू करायचा नाही, मग दुसऱ्या दिवशी करा. आणि आजच्या तारखेला साहेब लोक 99% स्वतःच्या पित्रांना विसरले. पित्र हे कोण पूजत नाही. हे माझे आजोबा मेले आता काय आहे? चुकीचं आहे साहेब. त्याचा काय दुष्परिणाम? दुष्परिणाम असा, जर पित्र तुमच्या साह्याला नसेल तर तुमचं कुलदैवत आणि कुलस्वामिनी ही तुमच्या कधीच पाठीशी येणार नाही. कारण तुमच्या हाकेला तुमचं दैवत तुमच्याकडे कधीच बघत पण नाही. पण आता विज्ञानाच्या दृष्टिकोनाने जे वारले त्यांचं शरीर नष्ट झालं, हो संपले, ते बरोबर आहे. त्यांना वारून वर्ष काही वर्ष झाले. हो बरोबर आहे. बरोबर. सायंटिफिक. हा जे बरोबर आहे ते आहे. वैज्ञानिक. हो बरोबर आहे. मग ते तर आता नष्ट झाले, मग त्यांची आठवण काढली काय नाही काढली काय? मग तुम्ही म्हाळ का घालता? कुठली माळ? माळवस येतो. मला नाही समजलं. गणपतीच्या पिरियड नंतर माळवस येतोय, हा, जो कोकणात सरस चालतो. कोकणामध्ये. हा. 15 दिवसाचा पॅच असतो. त्या टायमाला आपल्या मेलेल्या पूर्वजांना तुम्ही जेवण दाखवता. त्याला आमच्यात कोकणात बोलतात माळवस. माळवास कोकणामध्ये. येस. आता मी कोकणातल्या म्हणून मला प्रॉपर माहिती आहे. बरोबर. आणि कोकण म्हटलं ना साहेब की जादूटोण्यामध्ये 2 नंबर. बरोबर. लोकांच्या समजाप्रमाणे 2 नंबर जादूटोणा. हा हा हा. पण मी जे करतो हे मी जादूटोणा करत नाही किंवा मी कुठली सिद्धी करत नाही, काय नाही. का माझी कुठली बैठक नाही, वार नाही, काय नाही. मला नॉर्मल कोणी भेटू दे, मी वॉशरूम मध्ये असू दे आणि त्याने मला जर फोन केला तरी मी त्याला रिप्लाय करू शकतो. माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही पेशंटला माझ्या जसं इतरांसारखं, बाबा तुमच्या घरी सुतक आहे, सुवेर आहे, तुमच्या घरात बाईचं विटाळ आहे, ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. जन्माला आलेला माणूस त्यांनी जो टाइम ठरवला त्या माणूस जन्माला येणारच आहे. बरोबर. तो माणूस मरणार पण आहे. हे नैसर्गिक आहे. एखाद्या बाईला पाळी येणं हे नैसर्गिक आहे. हो, नैसर्गिक आहे. मग ह्याच्यात वाईट काय? वैज्ञानिक दृष्ट्या तर काय वाईट नाही, पण हे लोक वाईट म्हणतात ना. लोक समजतात. लोक म्हणण्यापेक्षा असे बहुतेकशे असे बाबा आहेत जे या गोष्टीचा गैरफायदा घेतात. जर त्यांच्याकडनं ती पेशंट हँडल होऊ शकत नाही ना तर हे कारण सांगतात साहेब. मी आतापर्यंत जेवढे पेशंट केले, सकाळी गेलो संध्याकाळपर्यंत खेळ संपवायचा नाही, बाजूला उडायचं, पुन्हा त्या घरी बघायचं नाही. आपल्या त्यांना ATM मशीन नाही बनवायची. हा आता हे पूजा करायला पाहिजे, एवढे पैसे द्या, 3 महिने झाले रिलॅक्स, परत हे झालं एवढे पैसे. तो विषय नाही साहेब, तो विषय नाही. मीही पैसे विधीचे पैसे घेतो, पण जे विधीला सामान लागतं ते मी त्यांना लिहून देतो. तुम्ही आणू शकता, तुम्ही आणा. नसेल जमत माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दुकान दाखवतो, ते पे करा, रिटर्न या. मग सामान सोडतं तुमचे काय चार्जेस? मी फक्त 101 रुपये घेतो. 101 रुपये. आणि जर डिस्टन्स लांब असेल तर त्यांच्याकडनं मी माझं गाडी भाडं मागतो, एवढंच. आणि जर पेशंट क्रिटिकल असेल तर मी त्यांच्या घरी राहतो, तसं त्यांना सांगतो, बस. तुम्ही आतापर्यंत सॉल्व्ह केलेली एकदम विचित्र काही केस तुम्हाला सांगायची इच्छा आहे प्रेक्षकांसमोर? माझ्याकडे माझ्या महादेवाच्या कृपेने ऑलमोस्ट सगळे लास्ट एंडला आलेले पेशंट आलेले आहेत. लास्ट एंडला. आता जसं कर्नाटकला पण मी एक 8-9 महिने काढले.
रेशनच्या दुकानाला लाईन लागते ना साहेब. रेशनच्या दुकानाला जशी पहिली लागायची रॉकेल वगैरे घ्यायला, माझ्या महादेवाच्या कृपेने त्या घरामध्ये घराच्या बाहेर ना सकाळी 6 वाजल्यापासून लाईन लागायची साहेब. ती लाईन कशासाठी? माणसांसाठी की आमचं सॉल्व्ह करा. आजही तिथली लोक मला तिथे परत बोलवतात. आणि विशेष म्हणजे ज्या घरामध्ये मी राहत होतो, ज्या गावात राहत होतो, टोटल गाव मुसलमान लोकांचं. कर्नाटकमध्ये? हा, टोटल गाव मुसलमान लोकांचं. आणि तिथल्या गावातल्या पूर्ण राहणाऱ्या स्थानिक लोकांनी माझ्यासाठी त्या टायमाला तिथे गणपती स्थापन केलेलं. ही कुठल्या सालाची गोष्ट आहे ही? हे दुसऱ्या लॉकडाऊनची, म्हणजे आता 3-1 वर्ष. यस, दुसऱ्या लॉकडाऊन, हल्लीचा काळ म्हणजे. यस. मी गावाचं नावही सांगेन, रामदुर्ग तालुका, कर्नाटकमध्ये रामदुर्ग तालुकामध्ये मुतकवी करून एक छोटंसं खेडेगाव आहे. रामदुर्ग तालुका? रामदुर्ग तालुकामध्ये मुतकवी गाव आहे. मुतकवी? यस. आजही तिथले लोक मला फोनवरती कन्सल्ट करतात. देवाने दिलंय, जेवढं करता येईल तेवढं करतो. मग तुम्ही हे जे आत्मे वगैरे किंवा वाईट गोष्टी ज्या तुम्ही ताब्यात घेता, हा, त्यांचा तुम्हाला वैयक्तिकरित्या कधी त्रास झालाय का काही? खरोखर असं म्हणजे तिथे उग्र असतो ना, होतो ना साहेब. जसं उदाहरण एखादं? उदाहरण म्हणजे थोडासा ताप येणं किंवा बॉडी अशी रेस्टलेस होणं. कधी कधी माझे एक 12च्या नंतर 16 माझा सूर चेंज होणं होतं. सूर चेंज होणं म्हणजे? ती एंटिटी बोलते, मला सोड, मला सोड. ह्यांना रिलॅक्स म्हणजे ह्यांना मी रिलीज पण करतो. उज्जैनला जातो मी, त्यांच्या पायाशी सोडून देतो. आता तुम्ही काय ते बघा. जेवढं माझ्याकडनं होत होतं मी सांभाळलं. आता माझ्या ताकदीच्या बाहेर आहे. आता तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. आपण जे खवीज ऐकतो लहानपणापासून, ते नेमकं काय प्रकार आहे? खबीस आणि ब्रह्मराक्षस हे दोन्ही एकच आहेत. ब्रह्मराक्षस हा जातीवादीच्या हिशोबात बघितलं तर मराठा लोकांमध्ये, हिंदू समाजात. खबीस हा मुसलमान समाजातला. दोघांचं जे कार्य असं हे सेम, फक्त नावं वेगवेगळी. फक्त आपण जातीवाद केल्यामुळे ती नावं वेगळी. ब्रह्मराक्षस कोण होतो? अख्ख्या जगामध्ये 50 ते 60 ब्रह्मराक्षस आहेत. ब्रह्मराक्षस होणं हे सगळ्यांचं काम नाही. तसा रावण तो ब्रह्मराक्षस झाला असा, कारण तो ब्राह्मण होता. त्याला ते सगळा अभ्यास होता. अख्ख्या जगामध्ये 50 ते 60 ब्रह्मराक्षस असतील, त्याच्यावर नाही. तसंच त्यांच्या समाजात आहे, त्याला आपण खबीस बोलतो. तो वेळेला या फुलाचं रूप घेईल, वेळेला या पानाचं रूप घेईल, तर वेळेला मुंगीचं रूप घेईल. मग ते कधी मुक्त होतात? त्यांना मुक्ती सहसा ते कोणाच्या म्हणजे असं गुहे करत नाहीत, कोणाला पजेस करत नाहीत. आणि त्यांचं कसं असं, एखादा अघोरी असतो किंवा एखादा काळा जादू करणारा असतो, तर त्यांनी जर त्याला काबीत केलंय, जसं आता उदाहरण समजा एखादा कोण आला, हे मला ना त्याचं हे करायचंय, हे घे बाबा पैसे, आणि त्याला जर त्याचा वापर करून एखादा विल्हेवाट लावायची असेल तर पैसाही तसा घेतला जातो. मग तो पैसा करोडोमध्ये घेतला जातो साहेब. तुम्ही एखादी जागा बघून तिथे सांगू शकता का काय वाईट आहे किंवा काय चांगलं आहे? म्हणजे आता काय होतंय की बाजारामध्ये किंवा समाजात भरपूर असे माणसं आहेत जे ह्या गोष्टींचा फायदा घेऊन लोकांना लुबाडतात, हो, चुना लावतात वगैरे. खरी गोष्ट आहे, बरोबर. हो. तर मग त्यांच्यापासून कसं आपण लांब राहायचं? पहिली गोष्ट म्हणजे साहेब, दुनिया ही मोहमाया आहे. कोणीतरी 2 पैशाचा आमिष दिला तर लोक खूप काय करायला तयार असतात. असं पैसा कोणाला नकोय, बरोबर. मला पण हवाय, तुम्हालाही हवाय. पण आज देवाने मला एक एवढ्या 140 कोटी लोकांमधून मला निवडलंय. मी माझं सांगतो, बरोबर आहे. मी कुठला अभ्यास नाही केला, तप नाही केलं, कुठली पोथी नाही वाचत, काही नाही. पण आज त्यांचा हात आहे म्हणून मी या गोष्टीत डेअरिंग करतो. साधारण माणूस करू शकेल का? नाही. पण ज्यांनी तो अभ्यास केलाय आणि जर कधी आमचा आमना-सामना झाला तर ते एवढंच सांगतं, तुम्ही ह्यांच्याकडे करून घ्या, आम्ही बाजूला जातो. मग ते तिथे थांबत नाहीत.
कारण साहेब जेव्हा मी तुमच्यासमोर एकटा आहे, पण माझ्यासोबत किती जण आहेत हे मला माहिती आहे. बरोबर. मग एकंदरीत जागा पाहून तुम्हाला बऱ्यापैकी हो, अंदाज लागला. कसं मला रिपोर्ट चालू होतो सर, माझ्या कानात वाचा चालू होती. जे कोण आहेत माझ्यासोबत ते मला रिपोर्टिंग करतात. आणि ही जी पुंज ही मी माझ्या मुलांना देऊ शकत नाही. जसं आपण आपली वारसामध्ये आपली प्रॉपर्टी त्यांना देऊन जातो, तशी मी ही ताकद त्यांना देऊन जाऊ शकत नाही. आणि ही मी मिळवलेली नाही, ही मला देण्यात आलेली आहे. ही फक्त मला म्हणून दिली आहे. माझ्याकडनं हे कार्य करून घ्यायचं ते मी करतोय. हे मी पुढे माझ्या मुलांना हा बाबा हे घ्या, हे तुम्ही चालवा, हे नाही देऊ शकत. तर ह्या आयुष्यात मी आलोय, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे करणार, तोपर्यंत ताकद आहे. आणि तुमच्या पॉडकास्टवर यायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हेच की मी अजून लोकांपर्यंत पोहोचू.